आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते। ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर LLP सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, फायनान्शियल कन्सल्टिंग, फायनान्स, शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान। अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर LLP सावनेर ब्रांचला संपर्क करा। लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। सावनेर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर विधानसभा क्षेत्रातील सावनेर व कडमेश्वर तालुक्यातील विविध 32 शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंगळवार दिनांक 10 डिसेंबरला सावनेरच्या तहसील कार्यालयात दुपारच्या सुमारास पार पडली। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, रवींद्र होळी तहसीलदार सावनेर, खंड विकास अधिकारी मनोज कुमार हिरोळकर, भाजपचे नेते डॉक्टर राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, ॲडव्होकेट प्रकाश टेकाडे, अशोक धोटे, विजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेऊन क्षेत्राच्या विकास कामासाठी प्रलंबित कामांना गती वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। आढावा बैठकीत पाटणसावंगी टोलनाका, रुग्णालय, सावनेर येथील ट्रॉमा सेंटर, सावनेर शहरातील बसस्टॉप ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मुख्य मार्गाचे चौपदरीकरण व स्ट्रीट लाईट सुशोभीकरण, अनेक वर्षांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना पट्टे वाटप, कोच्ची पुनर्वसनधारकांना पट्टे वाटप, जलजीवन मिशनच्या कामांना गती देणे यासह ग्रामीण व शहरी भागातील विविध प्रश्नांसह स्थानिक मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला। सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने भाजपचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी क्षेत्रातील मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामांना प्राधान्याने तात्काळ मार्गी लावण्याकरिता प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यासोबत सविस्तर चर्चा करून मार्गी लावण्याची सूचना दिली। विधानसभेतील नागरिकांनी विविध मागण्या व समस्या संदर्भात निवेदन नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांना दिले। या क्षेत्राच्या विकासाची नवी दिशा देण्यासाठी डॉक्टर आशिष देशमुख यांनी आमदार झाल्यानंतर आढावा बैठक घेऊन आपल्या कार्याची सुरुवात केली। क्षेत्रात दमदार कामगिरीसाठी ते कटिबद्ध असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त केले।